अगदी झकास, दमदार आणि पौष्टिक लाडूची रेसिपी आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण छान असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत. डिंकाच्या लाडूची रेसिपी तुम्ही बऱ्याच वेळेस बघितली असेल, परंतु मी यामध्ये कुठल्याही प्रकारचे पीठ टाकत नाही. अगदी पौष्टिक असे लाडू तयार करून दाखवणार आहे, जे माझ्या मुलांना खूप आवडतात. आणि यामध्ये मी मेथी टाकते, परंतु ही मेथी दाणे टाकून देखील अजिबात हे कडू लागत नाहीत. तर सर्वात प्रथम म्हणजे येथे मी हातपाव इतके मेथी दाणे घेतले आहेत. हे आपण प्रथम दुधामध्ये भिजवून ठेवणार आहोत. आणि बरेच जण याला 3 दिवस भिजवतात, परंतु यामुळे मेथी दाण्यांमध्ये उग्र वास येतो. म्हणूनच हे 3 दिवस न भिजवता फक्त 12 तास भिजवा, तरी देखील मेथी दाणे छान फुलून येतात व याचा उग्र वास देखील येत नाही. तर हे बघा, येथे मी मेथी दाणे छान दुधामध्ये भिजून ठेवले होते. येथे मी कढई घेतली आहे. यामध्ये आपण प्रथम साजूक तूप थोडेसे टाकणार आहोत. याप्रमाणे थोडेसे साजूक तूप टाकून हे जे मेथी दाणे आपण भिजवून घेतले आहे, हे यामध्ये टाकून द्यायचे आहे. यामधील जर एक्स्ट्रा जे दूध असेल ना, ते काढून घ्या. याप्रमाणे मेथी दाणे मंद आचेवरती छान भाजून घ्या. थोडेसे तूप टाकायचे आहे आणि यासाठी साजूक तुपाचा वापर करा. गाईचे किंवा म्हशीचे कुठलेही तूप आपण यासाठी वापरू शकतो. येथे मी गाईचे तूप वापरले आहे. हे बघा, याप्रमाणे छान हे भाजून झाले आहे. अगदी दाणा मोकळा मोकळा झाला आहे. हा एका प्लेटमध्ये काढून घ्या. याप्रमाणे मेथी दाणे छान भाजून झाले आहेत. आणि मेथी दाण्यांची बरेच जण पावडर करून देखील भिजवतात, नंतरही भाजतात, परंतु त्यामुळे गोळे होतात व मेथ्यांची पावडर व्यवस्थित भाजली जात नाही. म्हणून याप्रमाणे करून ही पूर्णपणे थंड होऊ द्या. पूर्ण थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून याची बारीक पावडर तयार करून घ्या. हे बघा, याप्रमाणे पुन्हा कढई घ्यायची आहे. यामध्ये थोडेसे साजूक तूप टाका आणि येथे मी पावशेर बदाम घेतले आहे. हे पावशेर बदाम जे आहे, हे याप्रमाणे मंद आचेवर छान रोस्ट करून घ्या, भाजून घ्या. हे बघा, याप्रमाणे भाजले गेले की हे देखील परातीमध्ये काढून घ्या. आता यामध्ये तूप आहे. यात आपण पावशेर काजू टाकणार आहोत. काजू देखील ज्याप्रमाणे बदाम रोस्ट केले त्याचप्रमाणे मंद आचेवर छान रोस्ट करून घ्या. थोडेसे भाजून घ्या. काजू देखील येथे छान भाजले गेले आहे. ते काढून घ्या. थोडेसे पुन्हा तूप टाका. पिस्ते टाकून द्या. हातपाव पिस्ते घेतले आहे. पिस्ते देखील थोडेसे रोस्ट करून घ्या. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. ते देखील काढून घ्या. आणि हे करताना मंद आचेवरच करायचे आहे, म्हणजे हे छान भाजले जातात, खरपूस भाजले जातात. खूप जास्त देखील भाजायचे नाही. आता यात आपण मगज बी देखील भाजून घेणार आहोत. थोडेसे रोस्ट करून घेतले की हे लगेचच भाजले जातात. मगज बी देखील छान भाजले गेले आहे. आता येथे मी अंजीर घेतले आहे. अंजीर थोडेसे बारीक बारीक कट करून घ्या. हे बघा, याप्रमाणे अंजीरचे येथे मी छोटे छोटे काप करून घेतले आहे. तर कढईमध्ये पुन्हा थोडेसे तूप टाकून पुन्हा हे ज्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट रोस्ट करून घेत आहोत त्याप्रमाणे मंद आचेवर थोडेसे भाजून घ्या. याला जास्त भाजू नये, नॉर्मल भाजून घ्यायचे आहे. अंजीर देखील छान भाजले गेले आहे आणि हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी देखील चालेल. आणि हे अंजीर भाजून वेगळे ठेवायचे आहेत. व येथे मी ऑलिव्ह घेतले आहे. ऑलिव्ह देखील येथे मी हातपाव घेतले आहे.
आतपाव अळीव मंद आचेवर छान भाजून घ्या. अळीव देखील भाजून एका वेगळ्या पात्रामध्ये ठेवा. यामध्ये आतपाव खसखस टाका आणि खसखस अगदी 2 मिनिटे फक्त खाली वर करून घ्या आणि लगेचच काढून घ्या. खसखस जास्त भाजू नये. या वाटीमध्ये लगेचच काढून घ्या. ती देखील वेगळी ठेवायची आहे. हे बघा, याप्रमाणे खसखस देखील आपण भाजून काढून घेतली आहे. आता यात आपण तूप टाकणार आहोत. याप्रमाणे तूप टाकून आणि गरम होऊ द्या. आणि येथे मी पावशेर डिंक घेतले आहे. हे डिंक आपण यामध्ये तळून घेणार आहोत. तुम्हाला डिंक कमी हवे तर तुम्ही कमी देखील टाकू शकता. याप्रमाणे डिंक छान तळून घ्यायचा आहे. हा छान फुलू द्यायचा आहे, म्हणजे आतून देखील हा कच्चा राहणार नाही. आणि हे करताना मंद आचेवरच करा. प्रथम तूप छान गरम झाले की मग डिंक टाकायचा आहे. मग मंद आचेवर छान फुलू द्यायचा आहे, म्हणजे आतून देखील हा कच्चा राहणार नाही. आणि हे करताना मंद आचेवरच करा. प्रथम तूप छान गरम झाले की मग डिंक टाकायचा आहे. मग मंद आचेवर छान भाजून घ्या, म्हणजे वरून जाणार देखील नाही आणि आतून छान फुलून येतो. याप्रमाणे आपण इथे डिंक छान तळून घेतला आहे. हा डिंक छान फुलून देखील आला आहे. 1 किलो खोबरे किसून घेतले आहे. हे देखील थोडेसे भाजून घेणार आहे. फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, कारण यामध्ये ऑइल ऑलरेडी असते. हे बघा, याप्रमाणे हे भाजून घ्या. मंद आचेवरच भाजा, जास्त भाजू नका. हे बघा, 1 किलो खोबरे संपूर्ण मी येथे मंद आचेवर थोडेसे भाजून घेतले आहे. आता कढईमध्ये आपण पुन्हा थोडेसे तूप टाकून यामध्ये खारीक पावडर टाकणार आहोत. खारीक पावडर मी येथे 1 किलो घेतली आहे. संपूर्ण 1 किलो पावडर यामध्ये टाकून मंद आचेवर ही देखील छान भाजून घ्यायची आहे. येथे मी विकत घेऊन ही पावडर आणलेली आहे. तुम्ही घरी देखील खारीक खोडून ही पावडर तयार करून घेऊ शकता. संपूर्ण खारीक पावडर देखील मंद आचेवर छान भाजून घ्या. ही देखील अगदी थोडीशी भाजायची आहे. जास्त कुठलाही पदार्थ भाजू नका यापैकी, कारण जास्त जर भाजले ना तर ते कडू होतात. म्हणून फक्त यामधील जे नमी असते ना ते जायला हवी, यासाठी आपण थोडेसे हे भाजून घेतो. आणि थोडेसे भाजून घेतल्यामुळे लवकर लाडू खराब देखील होत नाही. हे 6-6 महिने देखील टिकतात. म्हणून आपण हे थोडेसे भाजून घ्यायला हवे. आणि खायला देखील खरपूस व सुंदर लागतात. यामधील ज्या गुठळ्या असतील ना त्या हाताने पूर्ण सोडून घ्या. बघा, इथे मी खारीक देखील छान अशी भाजून घेतली आहे. जे मेथी दाणे आपण तळून घेतलेले होते ते थंड झाल्यावर याप्रमाणे मिक्सरमधून छान वाटून घ्या. व डिंक देखील थोडासा कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटून याप्रमाणे पावडर तयार करा. तळून घेतलेले संपूर्ण पदार्थ जे आहेत हे एका स्वच्छ पात्रामध्ये याप्रमाणे टाकून द्या. व खसखस, हालिम सीड्स म्हणजेच आळीवाच्या बिया या न दळता तशाच टाकायच्या आहेत. व जे आपण ड्रायफ्रूट घेतले आहेत हे थोडेसे कुटून घ्या व हे देखील यामध्ये टाकून द्या. मला हे असेच आवडते. थोडेसे कुटून घेतले की ते छान लागतात. परंतु बऱ्याच जणांना हे असे आवडत नाही, तर त्यांनी बारीक मिक्सरमध्ये वाटून याची पावडर तयार करून घेतली तरी देखील चालेल. जसे आपल्याला आवडत असेल तसे तुम्ही करू शकतात. ते मी हिरवी वेलची घेऊन याचे दाणे काढून घेतले आहे व मिक्सरमध्ये थोडी साखर टाकून हे बारीक वाटून घेतले आहे. याप्रमाणे पावडर तयार करून यामध्ये टाका. हे बघा, जे ड्रायफ्रूट आपण घेतले होते ते देखील मी येथे खलबत्त्यात थोडेसे कुटून घेतले आहेत. हे देखील यामध्ये टाकून द्यायचे आहे. काजू, बदाम आणि पिस्ते तिन्ही
कुटून घ्यायचे आहेत. आता इथे मी कढई घेतली आहे. यामध्ये आपण थोडेसे तूप टाकणार आहोत आणि तुपामध्ये गूळ टाकायचे आहे. येथे मी गूळ पावडर वापरत आहे. तुम्ही गूळ घेत असाल तर चिरून अगदी बारीक करून मग यामध्ये टाकायचे आहे आणि मंद आचेवर याचा छान पाक करायचा आहे. आणि हो, यामध्ये मी थोडेही पाणी टाकत नाही, कारण पाणी टाकल्यामुळे लाडू लवकर खराब होतात. म्हणून मंद आचेवर याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी छान असा पाक तयार होऊन मिळतो. आणि येथे मी ऑर्गेनिक गूळ वापरला आहे. काळ्या पायथीचा असतो तो, याची पावडर आणली आहे. हा गूळ पौष्टिक असतो, शरीराकरता चांगला असतो, म्हणून या गुळाचा इथे वापर करत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर करू शकता, परंतु साखर ही आपल्या शरीराकरता चांगली नसते, म्हणून मी गुळाचाच वापर करते. याप्रमाणे मंद आचेवर जरी ठेवले तरी हलवत राहायचे आहे, म्हणजे हा जळत देखील नाही आणि एकसारखा सुंदर असा पाक तयार होऊन आपल्याला मिळतो. आपला पाक छान तयार झाला आहे आणि तयार झालेला गरम गरम पाक यामध्ये टाकायचा आहे. छान असा एकजीव करून घ्या. हे गरम आहे, यामुळे हे हाताने न करता याप्रमाणे चमच्याने कालवून घ्यायचे आहे. याप्रमाणे हे छान मिक्स करून घेतले की ज्या पात्रामध्ये आपण गूळ तयार केले होते, पाक तयार केला होता, त्यामध्ये तूप टाकायचे आहे आणि छान गरम करून घ्यायचे आहे. आणि आता हे जे तूप आहे ना, ते याप्रमाणे यामध्ये टाकून द्या. लाडू बनवण्यासाठी आपल्याला अगदी सोपे जाते की एकजीव पण लाडू छान लाडू बनतात. यात बुट्ट्या रमणे यासाठी यात मी छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच्याने लाडू तयार करणार आहोत. आणि हो, जर लाडू होत नसते, कोणाला असे वाटत असेल की लाडू वाळत नाही, तर यामध्ये आपण थोडेसे तूप गरम करून आणखी टाकू शकतो. हे बघा, छान असे लाडू आपल्याला तयार होऊन येतील. संपूर्ण लाडू पटापट वाळून घ्यायचे आहे, कारण हे थंड झाले की मग लाडू वाळत नाही लवकर, म्हणून गरम गरम असताना पटकन लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर याप्रमाणे पौष्टिक हेल्दी लाडू तयार करा व दररोज सकाळी एक लाडू खायचा आहे. यामुळे शरीर सुंदर, दिवसभर शरीर देखील खेळते. लहान मुलांची मेमरी याप्रमाणे स्ट्रॉंग होते. लाडूची रेसिपी तर आपल्याला आवडलीच असेल. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.